रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. माझ्या पत्रकार मित्रांनो, कारण पत्रकारांनीच मला खूप मदत केलेली आहे. तसेच माझे शेतकरी बांधव यांची जी फसवणूक होत आहे त्याच्यासाठी मी लढत आहे आणि माझ्यासाठी पण लढत आहे. कारण हे अधिकारी लोक कशी फसवणूक करतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. कारण मी होतो आजारी असल्या कारणाने मी माझी वडिलोपार्जित जमीन मिळकत सर्वे नंबर 123 हिस्सा नंबर 2 एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी दक्षिणेकडील क्षेत्र 1935 गुंठे रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणारी वसई, विरार, पनवेल, अलिबाग महामार्गाच्या एकाकडेची मेन म्हणजे ही एकाकडेची आहे म्हणून यांनी फसवणूक केली. हे असेच गरीब शेतकऱ्यांना फसवत असतात. कारण मला माहीत होतं की हे फसवतात बऱ्याच लोकांना. ते एक लोक सांगतात की वकील तू आणायचा होता, हे वकील आणायची गरजच काय. कारण मी माझी 19.35 गुंठे दक्षिणेकडील जमीन विक्री केली होती, तेवढीच तरी नावावर करायला पाहिजे. आणि मी प्रति गुंठा 4,30,000 त्यांनी तसं मला सांगितलं. कुणी नितीन भोई व हरचंद्र नारायण सुर्वे, तर तुमची जमीन जर कॉरिडॉर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे तुम्हाला चांगला बाजारभाव देतील म्हणूनच ती जमीन विक्री केली. कारण मी दीपक कंपनीत कामाला होतो, म्हणजे माझ्याकडे पैशाचा सोर्स होता, एक माझा होता. पण माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्यामुळं त्यांनी सुद्धा तगादा लावला होता का मामा आम्हाला पैसे पाहिजे. आणि 3 मुलांची लग्न होती, त्यांना मग पैसे द्यायचे होते म्हणून मी जमीन सदर माझ्या आईने सांगितल्यामुळे मी विक्री केली होती. 19/11/2019 रोजीचा वचनचिठ्ठी करार सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्या नावाने आहे. तसेच 20/11/2019 रोजीची वचनचिठ्ठी करारही त्याची आहे. पण त्यांनी सदर वचनचिठ्ठी करारावर सही केली नाही रामखोरांनी. का तर त्याला हे घडवायचं होतं. त्यांनी संगनमताने षडयंत्राने हे संपूर्ण काम केलेलं आहे. कारण मी होतो आजारी आणि कोरोनाचा काळ चालू होता, लोक पटापटा मरत होते. त्यानं वाटलं हा पण मरून जाईल, अशा हिशोबात त्याने हे केलं होतं. याच्या अगोदर मी श्रीकृष्णाची भूमिका महानगरपालिका शहर पनवेल इथं घेतली होती. त्याच्यात दाऊची भूमिका माझा भाऊ सम्राट जनार्दन पटेल यांनी घेतली होती आणि तो सुद्धा आला होता. त्यावेळी 21 पत्रकार घेऊन मी इथेच सन्माननीय विद्यमान तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे आलो होतो. आणि त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदरही त्यांना भेटलो होतो. त्यावेळी ते मला न्याय देण्याच्या त्याच्यात होते. दीपावली झाल्यानंतर पण त्यांनी मला सांगितलं होतं की तुला न्याय देतो. पण ते पण कोणाचा तरी ऐकण्यात असतात आणि मग तेही फिरतात. हे चुकीचं काम करतात ते. आणि सदर आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. मेन वळण म्हणजे काय ते का ते वळण आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची अशी ताकीद होती सर्वांना की माझ्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातल्या देठालाही कोणी हात लावू नये. पण हे हरामखोर आता माझी जमीन तर डबल नावावर केले. काकांची जमीनसुद्धा मी विक्री केली आहे, खरेदी खतात पैसे घेतलेले आहेत. हे संपूर्ण आमच्या गावातील षडयंत्र आकारणारा प्रकाश अंकुश खैरे, कारण त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे आता मला. कारण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यांनीच माझ्या काकांना हे करून सांगून का लेखी प्रोसेसवर सही करा, नामदेव गोंडली तर मरणार आहे, तुमचा काहीतरी फायदा होईल असंच मला तर वाटतं. कारण काय त्यांनी चुकीच्या लेखी प्रोसेसवर सही घेऊन काका आणि काकांचा मुलगा सुभाष परशुराम गोंडली काहीतरी त्याला दिलं आणि ते निघून आले लगेच. मी त्यांना काय सांगितलं होतं सही करू नको, अजिबात सही करू नका, तुझा काही संबंधच नाही ना. कारण माझी जमीन मी विक्री केली आहे आणि 14/1/2021 रोजीचा अर्ज त्यांचा आहे. आणि त्याच्यात त्या लेखी प्रोसेसवर काय चुकीच्या लेखी प्रोसेसवर 14/1/2021 रोजी नामदेव शंकर गोंडले यांनी अर्ज केला होता व एकूण क्षेत्र 38.70 गुंठे हिश्श्याचे 0.1935 या खरेदी खताने विक्री केली आहे हे मला माहीत आहे असं मराठीत
लिहिलेलं असताना त्यांनी काकांनी सही केली आणि निघून गेले ते. मी मात्र त्याच्याशी भांडतो. कोणाशी? भल्लाशी, सिद्धार्थ नरेंद्र भल्ला या हरामखोराशी. मी काय समजत होतो का काकांचं कुठेतरी नुकसान व्हायला नको, कारण त्यांनी कप्रत नकाशात व प्रत्यक्ष मोजणी वेळी काकांच्या उत्तरेकडे 9 ते 10 गुंठे अतिक्रमण केलं होतं. त्यामुळे काकांचं जवळजवळ 4 ते 5 गुंठ्याचं नुकसान होणार होतं. मी याच्यासाठी त्याचं भांडत होतो का बाबा तू फेरमोजणी करून दे, आम्ही मिटवायला तयार आहोत. म्हणून तर मी तयार झालो होतो. आणि प्रकाश खैरे आमच्या गावातला आहे, तो लोकांची तातून कामं करतो पोलीस स्टेशनला. त्यामुळे त्याला मी स्वतः आणलं होतं आणि भूमी अभिलेखला गेलो होतो. तिथं त्यांना सांगितलं का साहेब तुम्ही एवढं अतिक्रमण दाखवले तर काकांचं नुकसान होईल. तर त्यांनी काहीच केलं नाही. तरी पण त्यांनी 1 वर्ष म्हणजे माझा हिस्सा 24/8/2020 रोजी नावावर झालेला आहे आणि काकांचा हिस्सा 24/12/2021 रोजी, म्हणजे 1 वर्ष 3 महिन्यांनी काकांचा पण हिस्सा त्यांनी नावावर केला. काकांनी सदर जमिनीचा एकही पैसा घेतलेला नाही. तसे त्यांचे अर्ज आहेत. काकांचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी व परशुराम सीताराम गोंधळी यांनी सर्व अर्ज तहसील, उपविभागीय अधिकारी, मेट्रो सेंटर 1, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग इथं संपूर्ण अर्ज त्यांचे आहेत. कारण सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यावेळी रवींद्रजी दौंडकर साहेब होते. यांनी काय सांगितलं सदर केसमध्ये काय तर श्री परशुराम सीताराम गोंधळी यांची जमीन हडप आहे व ती विक्रांत गिरीश संसारी यांच्या नावावर आहे आणि आता जो सातबारा त्यांच्या नावावर आहे तो वाढीव सातबारा आहे. पण याला कुठेतरी समजायला पाहिजे. पण समजून न समजण्यासारखं करतात हे लोक. 2 वेळा जमीन मला परत करायला तयार झाले. कारण काय एक वेळा जय शिवराय न्यूज चॅनल उरण संपादिका पूजा चव्हाण यांनी बातमी लावली होती. त्यावेळी हा बालू सुर्वे गेला तिथं, नितीन भोईर गेला तर नाही मला माहीत नाही, पण बालू सुर्वे, हरचंद नारायण सुर्वे हे गेले होते. त्यांनी सांगितलं अरे पनवेलचा कोणीही पत्रकार आम्ही लावू देत नाही, तू का लावलीस? तर ह्याने असं एवढा यांची दमबाजी. अरे तुमचा नालायक आहे, राज्य का तुमच्या बापाचं आहे का? ते एवढे पत्रकारांना येऊन देत नाही तुम्ही. मग पहिली पत्रकार परिषद झाल्यावर तहसीलदार साहेब विजय तलेकर यांनी सांगितलं, खुलासा केला की नामदेव गोंडले हा बिनबुडाचे आरोप करतो. मी लगेच 3 दिवसात परत दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना सांगितलं या ना तुम्ही, मी तर मोठे मोठे पत्रकार बोलवतो, तुम्ही या ना. त्या बालू सुर्वेने, हरचंद नारायण सुर्वेने त्याच्या घरी पत्रकार परिषद घेतली आणि बोरवळ्या कोणला प्रभात बरुवा आणि दुसरा एक कातरमातून. अरे मी सांगितलं माझ्यासारखे असे पत्रकार बोलवा ना महाराष्ट्रातील, माझी पत्रकार परिषद मी सर्वांना बोलवतो. भले माझ्याकडे असेल नसेल मी काही करतो. आता या पत्रकार परिषदेसाठी माझी बायकोचे दागिनेसुद्धा मोडून टाकलेले आहेत. ते विजय पाटील साहेबांना मी सांगितलेलं आहे का साहेब आता मिसेस पण माझ्याजवळ राहत नाही, ती पण माझ्या नवीन घरी गेली, मी जुन्या घरात एकटाच राहतो असले साहेब. पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे, मला न्याय मिळाला पाहिजे. कारण सदर फसवणूक ही सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल, आकारफोड पत्रकात. कारण भूमी अभिलेख अधीक्षक यांनी जे मोजणीनंतर 21/9/2020 रोजी केलेलं आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे. हे संपूर्ण चौकशी आता चालू आहे. आता सन्माननीय आदरणीय कुदळे मॅडम तालुका पनवेल पोलीस स्टेशनच्या त्यांचा मला फोन आला होता. त्यांना सांगितलं येतो, पण मी आज तिकडे आलो अगोदर. संपूर्ण 2 दिवसात मला तिकडे चौकशीसाठी जावं लागतं. सदर संबंध हा उपविभागीय अधिकारी, कारण सदर जमीन कॉरिडॉर महामार्गात असल्यामुळं अगोदर मुंडके साहेब होते, आता पवनजी चांडूक साहेब आहेत सन्माननीय. यांनी जे पत्र लिहिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना हे बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे. ते फेरफार बनलेले आहेत ते चुकीचं आहेत. 7/12 चुकीचे आहेत. कारण जे 7/12 आता केलेले आहेत ते 7/12 अगोदर बंद केलेले आहेत आणि तेच 2 महिन्यात परत चालू केलेले आहेत. आणि सदर जागा ते सांगतात कॉरिडॉर महामार्गात. अरे ती का बैलगाडीच चालली होती. मला 4,30,000 प्रमाणे या एजंट लोकांच्या सह्या आहेत, पण त्याने अजून एक 25 सप्टेंबर 2020 रोजीचा वचनचिठ्ठी करार दाखवलेला आहे. कारण त्यांनी काय समजलं का हा नामदेव गोंडले एवढ्या आजारात आहे आणि हा मरणार आहे, असं करून त्यांनी केलं होतं. पण मी आजारातून वाचल्यामुळं 24/12/2021 रोजी फक्त एकच 7/12 व्हायला पाहिजे, तर त्यांनी 2 केलेले आहेत. म्हणजे जमिनीला अजून 19.35 गुंठ्याने वाढवून जमीन आहे 38.70 गुंठे, पण तिला 58.05 हेक्टर गुंठे केलेली आहे. सदर जमीन आता प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे? आता प्रकरण असं आलेलं आहे का ते ज्याच्यासाठी ज्याच्या जीवावर भाव काहीत होते तर आता आमचा पूर्ववत केलेला आहे. हे खोटं अफिडेविट वरिष्ठ सर दिवाणी न्यायालय पनवेल येथे केलेलं आहे. त्याच्यातील अधीक्षक त्याच्यावर लिहिले मी अशी भरपूर ठिकाणी लावलेत. विचार काय ते माझे बॅनर फाडतात, पण हराम करावं मी का बॅनर एकच लावतो का? माझा अन्नदाता, माझे दैवत शिके मेहता साहेब इकडे करा ना, मी बोललो ते मला
पैशाची जणू काय ते मला ते कृष्णच आहेत माझ्यासाठी. त्या सुदाम्यावर जशी माया केली होती तशी ते माझ्यावर माया करतात. मला त्यांनी परत कामाला घेतलेलं आहे. 1,00,000 रुपये पगार दिलेला आहे. तर त्याच्यासाठी 20,000 रुपये गेले तर काही फरक पडत नाही मला. माझे बॅनर किती आता 20/10चे त्यांनी आरामखोरांनी 2 बॅनर फाडले. 12/8चे 2 बॅनर इथंच लावला होता तिकडं, ते पण फाडले त्यांनी. पण मी बॅनर तर काय असं सारखी चालूच आहे माझी फॅक्टरी. आणि स्टिकर तर 500 केलेले आहेत. मी बोलतो तसा वागतो. बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले. मी बोलतो तसं वागतो. हे 500 स्टिकर मी बनवलेले आहेत. हे आता बहुतेकचे जमीन प्रकरणी नामदेव कोणी घेणार त्यावेळी भांडाफोड पत्रकार परिषद याला मी संपूर्ण त्यांना आवाहन केलेलं आहे. या सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याला या आरामखोरांनी यावंच. कारण सदर खरेदी खताची दस्त, वाटणीपत्राचा नकाशा चुकीचे आकारफोडपत्र घेऊन यावं त्या आरामखोरांनी. अगोदर काय सांगू होता, हे सब तुम की आहे काकाच्या समोर, तरी ते काका माझे काय बोलले नाही. आणि आता वाढीव सातबारा केल्यावर तुझे तो पुरा पैसा मिळाला असं सांगत आहे लोकांना. अरे हरामखोरा, किती लोकांना फसवशील. ते दिवस भरले जातात. कारण जो खोटा अफिडेविट केलेला आहे होता 21 जुलै 2022 रोजीचा, तो अधीक्षक आता अटकेत आहे. आणि याच्याबरोबर दुसरे जे अफिडेविट करणारे आहेत ना, ते सुद्धा लवकर जेलमध्ये असतील. एवढंच मला सांगायचं आहे. कारण सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, खोट्या तक्रार केसेस, तलाठी खोटा रिपोर्ट, हे संपूर्ण या हरामखोरांनीच सांगितलं बनवायला. कारण हा मरणार आहे कोण, प्रकाश अंकुश खैरे. याची चौकशी तर लागणारच. मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिलं आहे ते आता येईलच. आणि मी तर त्याची कॉपी, रिशिव कॉपी याची काल दिलेलीच आहे, 2 दिवसापूर्वी दिलेली आहे. आणि ती सगळ्याकडे येईल. आता नितीनजी ठाकरे साहेब माझे देव, त्याने पण भेटणार आहे. सगळ्या काल गेलो होतो, राजपूत साहेबांना भेटलो. तसेच माझे अन्नदाते मला 2.5 वर्षांनी कामाला घेणार आहे, त्यांनी पण 26 तारखेला मला बोललं होतं. हे तर मी सांगितलेलं आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा न्याय हवा आहे? मला यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा. माझ्या या फसवणूक प्रकरणी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे. मला पैशाची अपेक्षा नाही. कारण या हरामखोरांनी काय केलेलं आहे, मला जमीन प्रकरणात एवढा व्यस्त ठेवला होता का तिला मला हॉस्पिटलला ॲडमिट करू शकलो नाही. काहीकडे जमीन विक्रीचे पैसे होते, माझा मेडिक्लेम होता, पण तिचं नाव होता, तरी मी ॲडमिट तिला करू शकलो. ही माझी मोठी खंत आहे. फसवणूक करणाऱ्यांना आणि फसवणूक करणारे म्हणजे जे त्याने आता ते काय सांगतात आम्ही पूर्ववत केलं आहे, याचा आता मला ही अपेक्षा नव्हती यांच्याकडनं. कोणतीकडनं विजय पाटील आणि पवनजी चांडक साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं आहे. यांनी तहसीलदार साहेबांनी उपविभागीय अधिकारी, त्याचाच संदर्भ घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी साहेब आता ते जावळे साहेब यांना पत्रकार नामदेव गोंधळे याचा अर्ज फेटाळण्यात यावा, त्याचं पण पत्र आलेलं आहे मला लगेच. मी 20 तारीख केलं, एक सुनावणी तारीख होती. आपला अर्ज मी 2 दिवसात करणारच आहे. साहेब तर मला ॲडवाईस देतातच आहेत, पण मला पण थोडंसं ज्ञान आहे. अपील अर्ज पण मी करणार आहे दोघांना पण, उपविभागीय अधिकारी आणि इथले तहसीलदार काय कचेरीतला जनमाहिती अधिकारी यांना. आणि त्यांनी जे फेरफार जे सांगतात 3889, 3890, 3892 हे बेकायदेशीर आहेत. अगोदरच्या 2 फेरफारांना रजिस्टर वाटणीपत्राचा नकाशा पान 11-15 संदर्भ होता, तो त्यांनी विचारात घेतलेलाच नाही. आणि शेवटचा फेरफार 3892 हे त्यांनी अधिसूचना 2022 दाखवून मंजूर केलेलं आहे. पण सदर जमिनीला मौजे वावंजे सर्वे नंबर 123/2 या जमिनीला भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची 23/7/2019 रोजीची भूसंपादन मोजणीची नोटीस होती. म्हणजे 2019 अगोदरच लागलेले आहे. हे असेच शेतकऱ्यांना फसवत आहेत. त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने गुन्हा नोंद करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, फौजदारी करणार आहे. कारण संजयजी शिर्के साहेब हे मला बोलले, अहो तुम्ही असं काही करू नका, तुम्ही यांच्यावर फौजदारीच करा. फौजदारी. आणि कारण काय, तहसीलदार साहेबांनी जे मला संदर्भीय पत्र दिले आहेत 1 ते 10, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे पॅरेग्राफ 4 आणि 6 काही 4 आहे. पुढील पत्रकार परिषद कधी आहे? हो थांबा जरा. या संदर्भीय पत्रात त्यांनी काय लिहिलं आहे, सदर तुमची फसवणूक जर खरेदी खतात 19/7/2020 रोजीच्या खरेदी खतात झाली असेल तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला दाद मागू शकता. या अनुषंगाने त्यांच्यावर उपआयुक्त परिमंडल 2 यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आता 13 तारखेला आपला 13वी भांडाफोड पत्रकार परिषद याला ते मी यांना आवाहन केलेलं आहे. कोणाला? विजय पाटील साहेब, सन्माननीय विद्यमान तहसीलदार व उपविभागीय अधिकारी पवनजी चांडक साहेब यांना तर आवाहन केलं का तुम्ही जे असं सांगता का नामदेव गोंधळे याचा अर्ज फेटाळण्यात यावा. पण तुम्ही प्रत्यक्ष समोरासमोर या आणि तुम्ही तुमचं भांडणं मांडा.
काही झालेले फेरफार बरोबर आहेत, सातबारे बरोबर आहेत. त्याच्या अनुसार तुमचं जर मला मार्गदर्शनच लागेल, तुम्ही स्वतः या, त्याचा मला न्याय द्या. कारण का या पत्रकार परिषदेला मी महाराष्ट्रातील नामांकित ABP माझा TV9 बरोबर बोलणं चालू आहे. सगळ्यांना माझं हे चालू आहे का तुम्ही सर्वांनी येऊन मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.